नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कोथिंबीरच्या वड्या. चला मी सांगते कशा बनवल्या. हे कोथिंबीरच्या 2 जुड्या साफ करून घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून. आता त्या मी निथळत ठेवल्यात, सगळं पाणी जाण्यासाठी त्याच्यातलं. आणि इकडे एक वाटण करून घेतले, त्यात मी टाकले मिरची, लसूण, जिरं आणि थोडंसं ओवा टाकला आहे आणि मस्त मिक्सरमधून त्याची अशी पेस्ट करून घेतली आहे. इकडे या बाउलमध्ये कोथिंबीर चिरून घेतली आहे. ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटीत अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि ते टाकल्याच्यानंतर मग हळद टाकायची 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि मीठ चवीनुसार टाकायचे आहे आणि तीळ टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यात. आणि नंतर आपण हे जे वाटण करून घेतलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे आणि पाणी न वापरता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आधी सुरुवातीला. आणि मग नंतर हळूहळू थोडं जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि असा छान गोळा करून घ्यायचा त्याचा. आणि नंतर मग असे वळून त्याचे आपल्याला ह्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्याच्यानंतर आपण जे रोल बनवले होते ना ते टाकायचे आहेत, त्याच्यात ठेवायचे आहेत, म्हणजे जेवढे बसतील तेवढे. आता ह्याच्यात 3 बसत होते म्हणून मी 3च ठेवले आणि बाकीचे मी नंतर करून घेईन. इथे भांडं ठेवलं होतं गॅसवरती गरम करायला पाणी, त्याच्यावर आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला वड्या. नंतर वड्या शिजल्या होत्या, मग इकडे काढल्या त्या आणि नंतर मग आपल्याला गोल चिरून घ्यायचे आहेत. इकडे कढईत तेल तापायला ठेवलं होतं. तेल तापल्याच्यानंतर मग त्याच्यात आपल्याला ह्या वड्या टाकायच्या आहेत आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यामुळे खूप छान खुसखुशीत होतात त्या. आणि आपल्या इकडे वड्या तळून झाल्या होत्या, बाकीच्या राहिल्या होत्या, त्या म्हटलं चला करून घेऊया हाताबरोबर पटकन. आज थोडी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे जास्त काही बोलता येत नाही आहे. सर्दी वगैरे झाली आहे, तापाचे लक्षणं येत आहेत. बघू आता ताप येतो आहे की परत जातो आहे ते. तुम्ही कशा बनवता कोथिंबीरच्या वड्या ते मला नक्की कळवा. मी अशा पद्धतीने बनवते. खूप छान झाल्या होत्या, टेस्ट करून बघितली होती. चला कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.